नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर क्लास 8 स्कॉलरशिपमध्ये जो सेकंड पेपर आहे ज्यामध्ये मराठी आणि इंटेलिजन्स टेस्ट आहे त्यामधील इंटेलिजन्सचा भाग आपण आजपासून बघूया सर्वप्रथम चॅप्टर नंबर 1 कॉम्प्रिहेन्शन. कॉम्प्रिहेन्शन मीन्स होते ॲबिलिटी टू अंडरस्टँड. यामध्ये क्वेश्चन्स समजून घेऊन तो सॉल्व करण्याची आपली ॲबिलिटी किती आहे हे चेक केले जाते. यामध्ये कॉम्प्रिहेन्शनवर 3 टॉपिक्स आहे. फर्स्ट टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत लेटर्स, डिस्क्रिप्शन आणि कंटेंट यावरील एक्झाम्पल्स, ज्यामध्ये आपल्याला इन्स्ट्रक्शन दिले राहील आणि त्या इन्स्ट्रक्शनवरून आपल्याला ते प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहे. सेकंड टॉपिक आहे लँग्वेजचा आणि थर्ड टॉपिक आहे लेटर्सचा. लेटर्समध्ये आपल्याला A to Y पर्यंतची 25 लेटर्सची आपल्याला सिरीज येईल आणि त्यावरचे क्वेश्चन्स आपण सॉल्व करूया. तर सर्वात आधी जो आपला टॉपिक आहे तो आहे आपल्याला इन्स्ट्रक्शनवरून लेटर, डिस्क्रिप्शन आणि कंटेंट यावरील एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. याकरिता आपल्याला काय काय माहीत असायला पाहिजे याविषयीची माहिती यामध्ये आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. ही माहिती तुम्ही वाचून घ्याल. तर यावरील आपण बघूया. फर्स्ट एक्सरसाइज आहे आपली एक्सरसाइज 1.1 जी आहे आपण बघूया नवनीतच्या बुकमधून. बघूया क्वेश्चन नंबर 1 काय दिलेलं आहे. इथे एक स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे, फेल्युअर इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स सक्सेस. आता या स्टेटमेंटवरून क्वेश्चन विचारलेला आहे की हाऊ मेनी टाइम्स डज द वॉवेल ई ऑकर इन द अबव सेंटेन्स. तर वरील सेंटेन्समध्ये वॉवेल ई हे किती वेळा आलेलं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. इथे बघूया फेलियरमध्ये ई आहे, हा एक झाला. मध्ये आय आहे, ई आहे आणि स्टेपमध्ये सुद्धा ई आहे आणि सक्सेसमध्ये सुद्धा ई आहे. तर ई किती वेळा आलेला आहे. इथे ईला अंडरलाईन केलेला आहे मी, आपणही असंच करा. 1, 2, 3 आणि 4 टाइम्स. तो ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 2. इथे आपल्याला एक इन्स्ट्रक्शन दिली आहे की P = 2 असेल, Q = 4, R = S, S = 10, T = अशा प्रकारची जी माहिती दिली आहे यावरून क्वेश्चन विचारला आहे विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स इंडिकेट द वर्ड रोज. या सिक्वेन्सनुसार रोज हा वर्ड आपण कसा लिहू शकतो. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, असे आपल्याला A to Z ची एक इथे सिरीज मी बनवलेली आहे. A to Z ही सिरीज बनवताना काय करायचं की 5 लेटर्सची सिरीज घ्यायची. आधी 5 लेटर्स मग 5 लेटर्स अशा प्रकारे झेड बनतं. झेड हा एकटा राहील. आपण यानुसार जर आपण केलेलं तर इथे आपल्याला बघायचं आहे की ROAC रोज. आता बघा P जो आहे P साठी इथे 2 घेतलेला आहे. त्यानंतर सिक्वेन्सने हे वाढत गेलं. तर P पासून R बघा कोणत्या नंबरवर आहे, 1, 2, 3 थर्ड नंबरवर आहे म्हणून इथे लिहूया आपण 3. त्यानंतर P पासून O बघा कोणत्या नंबरवर आहे, P पासून O. P पासून 1, 2 हा दिलं 5, 5 + 5 10 आणि हा 1 11, 11 + 5 16 + 5 21, 21 नंतर हे हा O इथे आहे, 21 नंतर 5 26. म्हणजे Pच्या नंतर O येतो 26 नंबरवर म्हणून इथे लिहिले 26. त्याच्यानंतर बघा S कोणत्या नंबरवर आहे, P नंतर P पासून 1, 2, 3, 4 नंबरवर आहे म्हणून इथे लिहा 4. आणि E बघा P नंतर E इकडे येतो म्हणजे इथून काउंट करा 5, 5 + 5 10 + 1 11, 11 + 5 16. E हा इथे आहे म्हणजे E येतो 16 नंबरवर. आता काय करा यांची डबल करा. 3 ची डबल 6, 26 ची डबल 52, 4 ची डबल 8, 16 ची डबल 32. तर हे होईल 652 832. तर बघा इथे 652 832 म्हणजे ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 3. In the word bull rush, which letter occur between the letters at the 4th place from the right hand and 2nd place from the left hand. या वर्डमध्ये राईट प्लेसवरून 4th लेटर कोण आहे, राईटकडून लेफ्टकडे झाला 1, 2, 3 4th लेटर R आहे आणि लेफ्टकडून सेकंड आहे U म्हणजे R आणि U. क्वेश्चन काय म्हटलेला आहे, विच लेटर ऑकर बिटवीन. तर त्या दोघांच्या मध्ये कोणता आहे, R आणि U च्या मधलं लेटर L आहे म्हणून ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन 4. इथे आपल्याला एक सेंटेन्स दिलेला आहे, हे 1000 पासून लॉन्च पर्यंत एक सेंटेन्स आहे. यामध्ये काय म्हटलेलं आहे, हाऊ मेनी वर्ड्स हॅव 3 सक्सेसिव्ह कॉन्सोनंट. 3 सक्सेसिव्ह कॉन्सोनंट कशामध्ये आलेले आहे, कॉन्सोनंट्स म्हणजे कॉन्सोनंट 3 लगातार असे कॉन्सोनंट कितीदा आलेले आहे. इथे जर आपण बघितलं तर NDS हे 3 कॉन्सोनंट आहे लगातार. इथे SYS 3 कॉन्सोनंट आहे, पुन्हा YST आहे. तर काय करा SYS ला असं करा इकडे आणि YST ला इथे असं दाखवून द्या. ठीक आहे. त्यानंतर इथे जर आला तर LY 3 कॉन्सोनंट आहे लगातार.
ओनलीमध्ये NLY 3 कॉन्सोनंट आहे लगातार. त्यानंतर लॉन्चमध्ये NCH लगातार 3 कॉन्सोनंट आहे. तर किती झालेलं आहे 1 2 3 4 5 6 टाइम. कोणचा ऑप्शन? ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन 5 बघूया. In the word education, which is the letter adjacent to the right of the second letter to the left of the third letter from the right hand? आता पहिला आधी क्वेश्चन समजायला हवा आपल्याला. विच इज द लेटर ॲडजेसंट टू द राईट ऑफ सेकंड लेटर. राईट ऑफ सेकंड लेटर कोण आहे? राईट साईडकडून सेकंड लेटर आहे आपला ओ. ठीक आहे, त्याला ॲडजेसंट कोण आहे? आय. त्याचा ॲडजेसंट म्हटलं ॲडजेसंट टू द राईट ऑफ सेकंड लेटर. सेकंड राईटकडून सेकंड लेटरचा ॲडजेसंट. राईटकडून सेकंड लेटर ओ आहे, त्याचा ॲडजेसंट आय आहे. अजून टू द लेफ्ट ऑफ द थर्ड लेटर फ्रॉम द राईट हँड. समोर काय म्हटलेलं आहे? सेकंड लेटर टू द लेफ्ट ऑफ द थर्ड लेटर. मग जो आलेला आहे त्याच्या लेफ्टला थर्ड लेटर बघा. आपला आय आलेला आतापर्यंत, त्याच्या लेफ्टला थर्ड लेटर बघा. T, A आणि C, म्हणजे सी होईल, सॉरी ए होईल. आयपासून थर्ड लेटर, आय पहिला, टी दुसरा, ए तिसरा. तर आपला ॲन्सर होईल ए. यामध्ये पुन्हा बघूया. तर सेकंड लेटर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. समोर म्हटलं आहे टू द लेफ्ट ऑफ द थर्ड लेटर फ्रॉम द राईट हँड. राईट हँडपासून थर्ड लेटर कोणता आहे? NOI, आय आहे. ठीक आहे, आणि यामध्ये त्याचा ॲडजेसंट विचारला, त्याचा ॲडजेसंट आहे टी. म्हणून ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट ॲन्सर. इथे एक आपल्याला नंबर सिरीज दिलेली आहे. काय म्हटलेलं आहे यामध्ये? हाऊ मेनी टाइम डज इट ऑकर. बघा, हाऊ मेनी टाइम्स डज इट ऑकर दॅट ॲन इवन नंबर इज फॉलोड बाय ॲन ऑड नंबर. इवन नंबर फॉलोड बाय ऑड नंबर म्हणजे ऑड नंबर राहील, त्याच्या आधी इवन नंबर राहील. बट नॉट प्रिसिडेड बाय ॲन ऑड नंबर. पण इवन नंबरच्या आधी ऑड नंबर नाही पाहिजे. म्हणजे इवन नंबरच्या आधी कोणती नंबर राहील? इवन. म्हणजे सिक्वेन्स हा होईल इवन इवन ऑड. तर इवन इवन ऑड यामध्ये सुरुवातीपासून चेक करत जायचं असं. इवन इवन ऑड कुठे आहे? 287मध्ये आहे इवन इवन ऑड. इथे 689मध्ये आहे इवन इवन ऑड. इथे 269मध्ये आहे इवन इवन ऑड. इथे 267मध्ये आहे इवन इवन ऑड. आणि 287मध्ये आहे इवन इवन ऑड. किती टाइम झालेला आहे? 1 2 3 4 टाइम्स. कोणता ऑप्शन? ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट ॲन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 7. इफ द कलर्स, इथे काही कलर आपल्याला दिलेला आहे ब्ल्यूपासून व्हायलेटपर्यंत. यांना अरेंज करा म्हणते ॲज पर कलर्स इन द रेनबो. यांना जर आपण रेनबोच्या कलर्सनुसार अरेंज जर केलं तर पहिलं येईल व्हायलेट, त्यानंतर येईल ब्ल्यू, ब्ल्यूच्या नंतर येईल येलो, त्यानंतर ऑरेंज आणि त्यानंतर रेड. अशा पद्धतीने त्यांना आपण इथे अरेंज केलेलं आहे. क्वेश्चन काय म्हटलेलं आहे? ॲट विच प्लेस विल द ऑकर द मिड डे सन ऑकर. आता मिड डे सनचा कलर असतो येलो. मग हा येलो कलर या सिक्वेन्समध्ये कोणत्या नंबरवर आहे? तर तो आहे थर्ड नंबरवर. तो ऑप्शन 2 इज करेक्ट ॲन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 9. काय म्हटलेलं आहे 9मध्ये? एव्हरी ॲक्शन हॅज ॲन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. हे एक सेंटेन्स दिलेलं आहे. हाऊ मेनी टाइम्स द वॉवेल ए ऑकर. ए किती वेळा येतो? ही इझी क्वेश्चन आहे. यामध्ये एवढी इझी येणार नाही क्वेश्चन. हा ए इथे आला, इथे ए आला, इथे ए आला, इथे ए आला, इथे पण आहे ए आणि इथे आहे ए. किती वेळा झालेला आहे? 1 2 3 4 5 6 टाइम्स. ऑप्शन 2 इज करेक्ट ॲन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 10. सेंटेन्स कॅन बी यूज फॉर अ गुड कॉज. हाऊ मेनी वॉवेल्स ऑकर. किती वॉवेल आले यामध्ये? वॉवेलला अंडरलाईन करा. आय आहे, ई आहे, डॉट देऊ शकतो आपण त्याच्याखाली. इथे ई आहे, अजून ए आहे इथे, इथे ई आहे, ई इथे यू पण आहे, इथे ओ ए, इथे डबल ओ आहे, ए यू आणि ई. किती झालेलं आहे इथे काउंट करा आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 14 टाइम्स. आणि ऑप्शन 3 इज करेक्ट ॲन्सर.